नमस्कार. आज आपण आलेलो आहे खंडाळा येथे जिल्हा परिषद पंचायत समितीचं हे जे वारं आहे आता खंडाळा गावामध्ये पण चालू झालेलं आहे. तर जनता न्यूज या महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इथं येथील काही जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. नमस्कार. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची इलेक्शन आता जवळजवळ लागलेलं आहे. तर आपण बघतो आहे की इथं काही खंडाळा गावातील युवा वर्ग आपल्या समोर दिसत आहे. आपण आज त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भाऊ नमस्कार. काय नाव भाऊ आपलं? सचिन कदम. तर काय वाटतं आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपल्या खंडाळा गावातून आता कोणता योग्य उमेदवार आपल्याला असं वाटतं की ज्याला आपण निवडून द्यायला पाहिजे? सुरांशी यांना संजू भाऊ सुरांशी यांना जिल्हा परिषदसाठी पक्षाने तिकीट दिलं पाहिजे असं येथील काही युवा मित्रांचं असं काही म्हणणं आहे. कोणाला तिकीट आपण दिसली नाही माईक मधून आवाज येत होते. गावाचा विकास होईल ठरलं पाहिजे आणि त्यांना चालक झालं पाहिजे राष्ट्रवादी. तर आपण बघू शकतो की राष्ट्रवादी पक्षातर्फे बाळासाहेब शिंदे यांना ओबीसी याच्यातून ओबीसी गटात ओबीसी जिल्हा परिषद गणातून उमेदवारी भेटली पाहिजे असं इतर काही विरोधाच्या प्रतिक्रिया आहे. तर भाऊ नमस्कार. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन जवळजवळ सुरुवात झालेली आहे. तर खंडाळा जिल्हा परिषदसाठी आपल्याला काय वाटतं? समजा शिवगटाची जी उमेदवार दिलेला आहे उमेदवार आज शिवगणातून पाहिजे तर खंडाळा गावातून खंडाळा गावातून आपलं स्थायी पाहिजे भाऊ जनता बाळासाहेब जनता माणूस काम करतो गोष्टी व्यवस्थित स्थानिक म्हणजे खंडाळा गावातून अशी प्रतिक्रिया उमटत आहे की जे नवीन युवा आहे जे नवीन युवा वर्गामधून बाळासाहेब जानराव यांना जिल्हा परिषदसाठी तिकीट भेटायला भेटायलाच पाहिजे. अजून समजा आपल्या जिल्हा परिषद साठी सुनील पगारे साहेब आहे बाहेरचे कंपनी प्रॉपर पाहिजे. आता जे समजा जिल्हा परिषदसाठी जे समजा 5 ते 7 वर्ष झालेले आहेत तर मग आपण बघू शकतो की ढोकून नाही पाहिजे. शिवमधून समजा पवार मॅडम आपण निवडून देतात. त्यांनी खंडाळा गावामध्ये काम केलेलं आहे. काय काम केले? काहीच काम केलं. पंचायत समितीसाठी मागच्या वेळेस सतीश आप्पा बाबू यांना खंडाळ्यातील जनतेनं पंचायत समितीसाठी निवडून दिलेलं. त्याच्याबद्दल आपलं काय म्हणाले? सतीश आप्पा बाबू यांनी चांगले कामं केली. तर गरीबाची कामं केली. तर पंचायत समितीसाठी आपल्याला काय वाटतं? खंडाळा गावातून कोणाला उमेदवारी मिळायला पाहिजे? आता कोण पण आहे पंचायत समितीसाठी खंडाळा गावातून भरपूर उमेदवार आहे. तर कोणाला उमेदवारी भेटायला? काम करणारे माणसाला काम करणारे काय वाटतं आपल्याला सध्याचे आता जे समजा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सुरुवात झालेली आहे याबद्दल आपण बघू शकतो की अनेक पक्षाचे अनेक तरुण काम करणारे सामान्य असे कार्यकर्ते असतात. तर तिकीट कोणाला भेटायला पाहिजे? ते सामान्य काम करणारे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या नेत्यांना भेटायला याबद्दल आपली काय तरुण पाहिजे, जनतेची सेवा करणारा पाहिजे अशा कोणत्याही पक्षाने आपण बघू शकतो की जे सर्वसामान्य जे समजा माणसं सर्वसामान्याची जनता आहे याच्यातून असा सूर निघत आहे का पक्षातील कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो
तर जो पक्षाचं एक निष्ठेने काम करतो त्याला पण तिकीट हे पक्षाने द्यायलाच पाहिजे. धन्यवाद.